Hello students, how are you? Very good. Today we are going to learn a grammatical part of language, tense. Without tense, we can't express our feelings, express our thoughts properly. And so when you are learning any new language or when you are learning any language, that time you have to know the tense of that language, or we have to know the knowledge about the tense when you are learning any language. So we are going to learn about the tense of English. There are three types of tense. One of them is present tense, past tense and future tense. Present tense म्हणजे वर्तमान काळ, past tense म्हणजे भूतकाळ आणि future tense म्हणजे भविष्यकाळ. Before going to learn the tense of language or tense of English, we have to know the knowledge about some basic things such as the sentence construction of English. इंग्रजीमधील भाषेत किंवा वाक्य रचना कशी असते, जसं मराठीमध्ये आपण बघतो मी आंबा खातो. या वाक्यामध्ये मी हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. तेच वाक्य when we are translate this sentence in English, that time we translate it that I eat a mango. I means कर्ता आहे, कर्ता. कर्त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतात. काय म्हणतात? सब्जेक्ट. ईट म्हणजे खाणे, म्हणजेच क्रियापद. बरोबर, इंग्रजीमध्ये त्याला वर्ब म्हणतात. आणि अ मँगो आंबा कर्म, इंग्रजीमध्ये त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. मग आता लक्षात आलं असेल, मराठीमध्ये मी आंबा खातो, कर्ता कर्म क्रियापद, आणि इंग्रजीमध्ये मात्र कर्ता क्रियापद कर्म. अशा पद्धतीची वाक्यरचना असते. मग आता ह्या वाक्यांवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इंग्रजीमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात आणि तो आपण यसने दाखवू. त्यानंतर इंग्रजीमध्ये कर्माला ऑब्जेक्ट म्हणतात, ऑब्जेक्ट, ओ फॉर ऑब्जेक्ट, आणि क्रियापदाला वर्ब, तो व्ही ने आपल्याला दाखवते. आता इंग्रजीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, याच्या अगोदर तुम्ही शिकलेला असाल की क्रियापदाचे काही फॉर्म्स असतात. उदाहरणार्थ एक उदाहरणच घेऊया आपण. उदाहरणार्थ ईट हा या क्रियापद आपण बघा वापरलाय. ईटच वर्ब, इट इज अ वर्ब. ईट, EAT, ईट वर्ब आहे, क्रियापद आहे. त्याचा पास्ट फॉर्म एट, ATE, त्याला आपण V2 म्हणूया. मेन वर्ब जे असतं ते आहे ईट, V2 आहे एट, ATE. V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप ईटर, आणि फोर्थ फॉर्म ING, त्याला आपण प्रत्यय लावतो, म्हणजे त्याला सफिक्स लावतो ING, त्याला म्हणतात V4, ईटिंग. जसं सिंग, वर्ब 2 काय येईल मग सॅंग, V3 काय येईल सन, V4 काय येईल सिंगिंग. व्हेरी गुड. राईट, रोट, रिटर्न, रायटिंग. अशा पद्धतीने हे क्रियापदाचे फॉर्म्स आपण याच्या अगोदर शिकलेलो आहोत. शिकताना आपल्याला आणखी काही गोष्टींची गरज पडणार आहे, ती म्हणजे टू बी ची आणि टू हॅव ची. टू बी ची वर्तमान काय रूप आहे एम, इज, आर, आणि भूतकाळी रूप आहे वॉज आणि वेअर. तसेच टू हॅव ची भूतकाळी रूप आहेत, वर्तमान काय रूप आहे हॅव आणि हॅज, आणि भूतकाळी रूप आहे हॅड. अशा पद्धतीने हे देखील आपल्याला काळ शिकताना उपयोगी पडणार आहे. आता आपण बघितलं की क्रियापदाचे 4 फॉर्म्स आहेत, आणि मग आता हे 4 फॉर्म्स आपल्याला काळ शिकताना उपयोगी पडणार आहे. मग आता आपण सुरुवातीला बघूया की मी सांगितलं की देर आर 3 टाइप्स ऑफ द टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पण प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स and simple future tense. Present continuous tense, past continuous tense, and future continuous tense. Present perfect tense,
पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर प्रत्येक काळाचे असे 4 उपप्रकार जे आहेत ते पडत असतात. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाचा सिंपल साधा, कंटिन्युअस अपूर्ण, त्यालाच इम्परफेक्ट असंही म्हणतात. त्यानंतर परफेक्ट पूर्ण, आणि शेवटचा आहे परफेक्ट इम्परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस, त्याला चालू पूर्ण किंवा रीतिवाचक काळ असं म्हणत असतात. आता तो काळ कसा वापरायचा, केव्हा वापरायचा, कधी आपण वापरतो, नकळतपणे आपण तो वापरत असतो. इन डे टू डे लाईफ वी यूज इट. मग ते कशा पद्धतीने वापरले जातात ते आता आपण एक एक बघूया. सुरुवातीला आपण तिन्ही काळांचे जे सिंपल टेन्स आहेत ते बघूया. सुरुवातीला आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. जी क्रिया आपण दैनंदिन जीवनात नेहमी करत असतो, वारंवार करत असतो, ते दर्शवण्यासाठी आपण हा साधा वर्तमान काळ वापरत असतो. मग आता मी एक वाक्य सांगणार आहे साध्या वर्तमान काळाचं. त्या साध्या वर्तमान काळाचं वाक्य सांगितल्यानंतर मग आता मला तुम्ही त्या वाक्यामध्ये किंवा त्याच्यावरून आपण सूत्र तयार करणार आहोत. मग साध्या वर्तमान काळाचं मी वाक्य या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ते आहे आय सिंग अ सॉन्ग. आता ह्या वाक्यामध्ये आय, मग मी तुम्हाला सांगितलं काय आहे आय, कर्ता. कर्त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सब्जेक्ट. व्हेरी गुड, सब्जेक्ट. सिंग, आता व्हर्बचे 4 फॉर्म्स आपण पाहिले, त्यापैकी सिंग कुठला फॉर्म आहे, V1 म्हणजे मूळ क्रियापद आहे. आणि अ सॉन्ग काय आहे, कर्म म्हणजेच काय, ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. मग आता बनवा बरं सूत्र, काय तयार होईल साध्या वर्तमान काळाचं. व्हेरी गुड. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब म्हणजेच V1 प्लस ऑब्जेक्ट. कर्ता, मूळ क्रियापद आणि कर्म अशी वाक्य रचना असणारे वाक्य जे आहेत ती साध्या वर्तमान काळाची असतात. म्हणजेच मी गीत गातो असा त्याचा अर्थ होतो. मी गीत गातो. मग आता वी सांगा, वी सिंग अ सॉन्ग, यू सिंग अ सॉन्ग. आता मात्र तृतीय पुरुषी एकवचनी करते. मी मागा तुम्हाला सांगितलं की तृतीय पुरुषी एकवचनी करते जे आहेत त्या तृतीय पुरुषी एकवचनी करते जे आहेत ते ही, शी आणि इट. याच्या पुढे मात्र फक्त साध्या वर्तमान काळासाठी हा नियम आहे. याच्या पुढे मात्र जे मूळ क्रियापद असतं त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. हा नियम फक्त साध्या वर्तमान काळापुरताच मर्यादित आहे. मग आता ही सिंगचं काय होईल, त्याला यस प्रत्यय लागल्यावर व्हेरी गुड, सिंग्स. मग ही सिंग्स अ सॉन्ग, शी सिंग्स अ सॉन्ग. आणि त्याचं अनेक वचन आहे दे. मग दे, व्हेरी गुड, दे सिंग अ सॉन्ग. फक्त मी काय सांगितलं, तृतीय पुरुषी एकवचनी करते जे आहेत ही, शी आणि इट, त्याच्या पुढेच फक्त काय लागेल, यस किंवा यस प्रत्यय. आणि जर प्रॉपर नाउन असेल, विशेष नाम असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर तेव्हा देखील क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ लता मंगेशकर सिंग्स अ सॉन्ग. तर अशा पद्धतीने साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळाची वाक्यरचना आपण पाहिली की सुरुवातीला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मेन वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. फक्त तृतीय पुरुषी एकवचनी करता किंवा प्रॉपर नाउन जे विशेष नाम आहे त्याच्या पुढे क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागत असतो. आलं लक्षात सर्वांच्या? व्हेरी गुड. आता आपण बघणार आहोत पुढचा काळ, साधा भूतकाळ. आता साधा भूतकाळामध्ये मी एक वाक्य सांगतो, आय सॅंग अ सॉन्ग.
काय बदल झालाय बघा तर आय. आय काय आहे? सब्जेक्ट. व्हेरी गुड. सॅंग काय झालेलं इथं? व्हेरी गुड. सिंगचं काय झालंय? भूतकाळी रूप म्हणजे V2. मग आय सॅंग अ सॉन्ग. मग अ सॉन्ग काय आहे? ऑब्जेक्ट. मग सांगा बरं वाक्यरचना. साध्या भूतकाळाची वाक्यरचना सांगा मला. व्हेरी गुड. सब्जेक्ट कर्ता, कर्त्यानंतर प्लस V2 क्रियापदाचं भूतकाळी रूप सॅंग आले ना, आणि प्लस ऑब्जेक्ट कर्म झालं. कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ही आहे वाक्यरचना साध्या भूतकाळाची. इथं मात्र आता कुठल्याही क्रियापदाला किंवा भूतकाळामध्ये यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. मी मगाही सांगितलं हा नियम फक्त साध्या वर्तमान काळापुरता मर्यादित आहे. मग आता वी सांगा तर. व्हेरी गुड. वी सॅंग अ सॉन्ग. यू सॅंग अ सॉन्ग. ही सॅंग अ सॉन्ग. शी सॅंग अ सॉन्ग. इट सॅंग अ सॉन्ग. दे सॅंग अ सॉन्ग. आणि लता मंगेशकर सॅंग अ सॉन्ग. इथं सगळे जे काही आहे त्याच्या पुढे म्हणजे कर्त्यानंतर जर क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल तर समजायचं तो काळ आहे साधा भूतकाळ. तिसरा काळ आपण बघूया म्हणजे भविष्यकाळ. त्याच्यातला साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स. साधा भविष्यकाळ. इथे मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे. आय शाल सिंग अ सॉन्ग. आता इथं मात्र तुमच्या लक्षात येईल की मी एक शब्द जो आहे म्हणजे वाक्य जर म्हणजे आपण वाचलं तर लक्षात येईल आय सब्जेक्ट, त्याच्या पुढे शाल घेतलाय मी, त्याच्यानंतर सिंग काय रे हे मूळ क्रियापद, आणि अ सॉन्ग हे काय आहे ऑब्जेक्ट. म्हणजे भविष्यात एखादी क्रिया जेव्हा घडणार असते किंवा घडेल, नियमित वारंवार घडेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतो आपण. आणि मग या ठिकाणी शाल हा शब्द आलाय. मग आता आपण जे काही कर्ते वापरतो त्यापैकी कोणाच्या पुढे शाल घ्यायचा आणि एक विल पण वापरतात. मग कोणापुढे घ्यायचं ते तर आय आणि वी जे प्रथम पुरुषी फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आहे आय, त्याचं अनेक वचन होतं वी, त्यांच्या पुढे शाल घ्यायचा. बाकी यू, ही, शी, इट, दे आणि प्रॉपर नाउन असेल तर त्याच्या पुढे मात्र विल वापरायचं. मग अशा पद्धतीने साधारणतः ही वाक्य तयार होतील. मग आय शाल सिंग अ सॉन्ग. काय वाक्य रचना तयार झाली? सब्जेक्ट प्लस शाल प्लस हा मेन वर्ब मूळ क्रियापद अँड प्लस ऑब्जेक्ट. मग याची वाक्य रचना किंवा याचं जे काही सूत्र आहे ते असं तयार होईल. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, शाल और विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग आता बाकीचे वाक्य तयार करता येतील. वीच्या पुढे काय येतो? शाल. वी शाल सिंग अ सॉन्ग. यूच्या पुढे मात्र काय येईल आता शाल किंवा विल पैकी? व्हेरी गुड, विल. यू विल सिंग अ सॉन्ग. ही विल सिंग अ सॉन्ग. शी विल सिंग अ सॉन्ग. दे विल सिंग अ सॉन्ग. आणि लता मंगेशकर विल सिंग अ सॉन्ग. म्हणजे फक्त आय आणि वी यांच्या पुढेच शाल येतो. तर हे आहे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आता आपण पुढच्या काळाकडे जाणार आहोत. तो काळ आहे कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण काळ. आता अपूर्ण काळ जेव्हा जेव्हा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, जेव्हा एखादी क्रिया आता सध्या सुरू आहे, संपलेली नाही, सुरू आहे, हे दर्शवण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, साधा अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय बदल होतो ते आपण पाहूया. आता मी एक वाक्य सांगतोय तुम्हाला. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. आता सिंपल प्रेझेंट मध्ये आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय बदल झालाय?
सिंपल प्रेझेंट मध्ये आपण पाहिलं तर सब्जेक्ट, मेन व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. इथं काय आहे? सब्जेक्ट आहे. व्हेरी गुड. एम आलेला आहे मध्ये. व्हर्बचा कितवा फॉर्म आहे हा? सिंगिंग. ING लावलाय. येस. V4 चौथा फॉर्म आहे. आणि सॉन्ग काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजेच वाक्यरचना आपण पाहिली की सब्जेक्ट प्लस एम प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. पण आता इथेही जे काही कर्ते आपण वापरतो त्याच्यामध्ये टू बी ची रूपं घ्यायची असतात. म्हणजे कर्त्यानंतर आफ्टर द सब्जेक्ट यू हॅव टू यूज द टू बी फॉर्म. टू बी चे फॉर्म्स वापरायचे असतात. आणि हे टू बी चे फॉर्म जे आहेत ते वर्तमान काळामध्ये प्रेझेंट टेन्स मधील टू बी चे फॉर्म्स आहेत एम, इज, आर. मग आयच्या पुढे एम येतो, वीच्या पुढे आर येतो, यूच्या पुढे आर येतो, यूच्या पुढे आर येतो, ही, शी, इट यांच्या पुढे मात्र इज येतो आणि देच्या पुढे आर येतो. आणि इफ देर इज अ प्रॉपर नाउन, जर एखादं विशेष नाम असेल, जर ते सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे पण इज येतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आता आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन बघावं लागेल की काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. सब्जेक्ट करता, त्याच्यानंतर एम और इज और आर प्लस V4 क्रियापदाला ING म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप प्लस ऑब्जेक्ट. मग आता बाकीचं आपल्याला करता येईल. वीच्या पुढे मी तुम्हाला सांगितले काय यूज करायचा? वी आर सिंगिंग अ सॉन्ग, यू आर सिंगिंग अ सॉन्ग, ही व्हेरी गुड इज सिंगिंग अ सॉन्ग, शी इज सिंगिंग अ सॉन्ग, दे आर सिंगिंग अ सॉन्ग, अँड लता मंगेशकर येस इज सिंगिंग अ सॉन्ग. म्हणजेच गाणं गात आहे, क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ वापरतात. आता भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती या वेळेला हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात, पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. आता इथं सांगा बरं काय झालंय? बघा, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल. सब्जेक्ट प्लस तिकडे होता एम, इज, आर, इथं काय आलंय? वॉज. व्हेरी गुड. सिंगिंग अ सॉन्ग, V4 अँड ऑब्जेक्ट आहे. पण आता जसं टू बी चे वर्तमानकाळी फॉर्म्स आहेत तसे पास्ट फॉर्म आहेत, जसे प्रेझेंट फॉर्म आहेत तसे पास्ट फॉर्म आहेत. ते आहेत दोन. कोणते? वॉज आणि वेअर. वॉज हा सिंग्युलर साठी वापरतात आणि वेअर हा प्लुरल साठी वापरतात. मग आय वॉज, वी वेअर, यू वेअर, ही, शी अँड इट वॉज, दे वेअर. आणि इफ देर इज अ प्रॉपर नाउन, जर विशेष नाम असेल तर त्याच्या पुढे सुद्धा वॉज वापरतात. मग आता उदाहरण जसं आपण बघितलं की आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. मग याच्यावरून आपल्याला काय वाक्यरचना तयार करता येईल किंवा जे काही पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याची वाक्यरचना कशी असेल? व्हेरी गुड. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर कुठे वापरायला सांगितले तुम्हाला, प्लस V4 क्रियापदाला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट कर्म. मग अशा पद्धतीने साधारणतः आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग, यू वेअर सिंगिंग अ सॉन्ग, ही व्हेरी गुड ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, दे वेअर सिंगिंग अ सॉन्ग, Lata Mangeshkar was singing the song. Good. Now we are going to learn about the future continuous tense. Future continuous tense चं वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. I shall be singing a song. भविष्य काळामध्ये एखादी क्रिया त्यावेळी घडत असणार आहे, सुरू असणार आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतो. मग आता उदाहरण म्हणजे मी गीत गात असेल, क्रिया सुरू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरणार आहोत. मग आता मी वाक्य जर मला सांगितलं त्या वाक्यामध्ये पाहिलं आय, सब्जेक्ट, शाल. आता कशाच्या पुढे शाल घ्यायचा, कशाच्या पुढे विल घ्यायचा हे तुम्हाला याच्या अगोदरचा काळ शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय शाल बी सिंगिंग V4 अँड ऑब्जेक्ट.
म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल की सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। सांगा बरं वाक्य वीचं। व्हेरी गुड, वी शाल बी सिंगिंग अ सॉन्ग। यूचं सांगा तर यू विल बी सिंगिंग अ सॉन्ग। हीचं सांगा तर ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग। शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग। दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग। लता मंगेशकर विल बी सिंगिंग अ सॉन्ग। अशा पद्धतीने हे अपूर्ण काळ। नाउ वी आर गोइंग टू डिस्कसिंग और लर्निंग अबाउट द परफेक्ट टेन्स। एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे, आता पूर्ण झाली नुकतीच, तर ते सांगण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात। एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन गेलेली आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात। आणि एखादी घटना यावेळी पूर्ण म्हणजे ठराविक कालावधीत किंवा भविष्यात पूर्ण झालेली असेल, खात्री असेल, तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ वापरतात। मग आता स्टार्ट करूया आपण प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळापासून। पूर्ण वर्तमान काळामध्ये आता एक वाक्य तुम्हाला मी सांगणार आहे। आय हॅव संग अ सॉन्ग। आय सब्जेक्ट, हॅव आलेला आहे बाहेर। आता हॅव इथं वी हॅव टू यूज द फॉर्म्स ऑफ टू हॅव। टू हॅव ची रूप वापरायची असतात आपल्याला। मग टू हॅव ची दोन रूप आहेत वर्तमान काळी, हॅव आणि हॅज। आता कशाच्या पुढे हॅव वापरायचा आणि कशाच्या पुढे हॅज वापरायचा? आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही शी इट हॅज, दे हॅव। आणि जर प्रॉपर नाउन असेल तर त्याच्या पुढे देखील हॅज वापरायचा। म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी करते, थर्ड पर्सन सिंग्युलर जे काही सब्जेक्ट्स आहेत ही शी इट आणि प्रॉपर नाउन यांच्या पुढे हॅज वापरायचा। मग आता आपला फॉर्म्युला तयार होईल पहा। आय हॅव संग अ सॉन्ग। आय सब्जेक्ट आहे, हॅव किंवा हॅज पैकी हॅव घेतलेला आहे, संग। सांगा काय आहे हे? व्हेरी गुड, इट इज अ पास्ट पार्टिसिपल ऑफ द सीन और द V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब। तिसरं रूप आहे क्रियापदाचं, काय आहे ते? संग। आणि मग शेवटी आहे ऑब्जेक्ट। मग आता आपल्याला बाकीची वाक्य तयार करता येतील। काय आहे? वीच्या पुढे काय सांगितलं मी तुम्हाला? हॅव। मग वी हॅव संग अ सॉन्ग, यू हॅव संग अ सॉन्ग, ही हॅज संग अ सॉन्ग, शी हॅज संग अ सॉन्ग, दे हॅव संग अ सॉन्ग आणि लता मंगेशकर हॅज संग अ सॉन्ग। कारण मी सांगितलं प्रॉपर नाउनच्या पुढे काय घ्यायचा? हॅज। तर असं हे आहे पूर्ण वर्तमान काळ। आता पूर्ण भूतकाळ, भूतकाळात एखादी घटना पूर्ण घडून गेलेली ती क्रिया ती दर्शवण्यासाठी ही आपण पूर्ण भूतकाळ वापरतो। मग एक वाक्य सांगतो मी, आय हॅड संग अ सॉन्ग। इथं पाहता आय सब्जेक्ट, हॅड टू हॅवचं भूतकाळी रूप आहे। जसं टू बीचं भूतकाळी रूप काय होती? वॉज आणि वेअर। तसे भूतकाळी जसं टू हॅवचं भूतकाळी रूप आहे हॅड, मग इथं हॅड वापरला जातो। मग आय प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस संग, इट इज द V3 क्रियापदाचं तिसरं रूप आहे, प्लस ऑब्जेक्ट कर्म आहे। म्हणजेच तुमच्या लक्षात आलं। आता या ठिकाणी मात्र अजून एक लक्षात ठेवा, जसं पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज आहे, त्यामुळे कशाच्या पुढे हॅव घ्यायचा कशाच्या पुढे हॅज घ्यायचं हे आपण पाहिलं। तसं पूर्ण भूतकाळामध्ये सर्व ठिकाणी हॅड येते। म्हणून सांगा बरं आता वाक्यरचना, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। मग आता वाक्य सांगा। वी, व्हेरी गुड, वी हॅड संग अ सॉन्ग, यू हॅड संग अ सॉन्ग, ही हॅड संग अ सॉन्ग, शी हॅड संग अ सॉन्ग, they had sung a song and लता मंगेशकर had sung a song। इथं सर्व ठिकाणी हॅड। क्रियापदाचं तिसरं रूप हे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळामध्ये वापरलं जातं। मग आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत भविष्य काळाचा, फ्युचर परफेक्ट टेन्स। आता फ्युचर परफेक्ट टेन्स एक वाक्य सांगणार आहे मी, आय शाल हॅव sung a song। I shall have sung a song।
इथं जर पाहिलं तर आय सब्जेक्ट, शाल किंवा विल याच्यापैकी काय घेतलेलं आहे? शाल. त्याच्या पुढे काय घेतलंय मी? हॅव. त्याच्या पुढे सन क्रियापदाचं तिसरं प्लस ऑब्जेक्ट कर्म. इथेही एक लक्षात ठेवा, सर्व ठिकाणी शाल किंवा विल दोन्ही ठिकाणी पुढे हॅवच वापरायचं, हॅज नाही. मग आपल्याला वाक्यरचना सांगता येईल सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस हॅव प्लस वर्ब 3 और V3 क्रियापदाचं तिसरं प्लस ऑब्जेक्ट कर्म. मग वाक्य होईल, गुईचं वाक्य सांगा. We shall have sung a song. Very good. You, very good. You will have sung a song. He will have sung a song. She will have sung a song. They will have sung a song. And Lata Mangeshkar will have sung a song. अशा पद्धतीने पूर्ण भविष्यकाळ. आता काळामधला शेवटचा प्रकार, आपण बघणार आहोत, तो म्हणजे पूर्ण अपूर्ण. परफेक्ट कंटिन्युअस. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बघूया. म्हणजे एखादी क्रिया सुरू आहे, काही क्रिया पूर्ण झालेली आहे आणि सध्या जी सुरू आहे पुढे बराच काळ ती चालणार आहे, हे दर्शवण्यासाठी हा काळ आपण वापरतो किंवा या काळाचा वापर केला जातो. याच्यामध्ये शक्यतो असतो हा शब्द मराठीत वापरतो. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळत असतो, मी गाणं गात असतो, अशासाठी हे म्हणजे खेळत असतो, गात असतो म्हणजेच काय, याच्या अगोदर ती क्रिया केलेली आहे, आता करत आहे आणि किती वेळ चालणार माहित नाही पण चालू आहे, म्हणून परफेक्ट कंटिन्युअस. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा काळ आपण बघणार आहोत. याचं वाक्य तुम्हाला मी अगोदर सांगतो. आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. आय काय आहे रे? सब्जेक्ट. हॅव किंवा हॅज पैकी आहे. परफेक्ट म्हटलं ना, मग हॅव किंवा हॅज पैकी आहे. कशाच्या पुढे हॅव घ्यायचा, कशाच्या पुढे हॅज घ्यायचा याच्या अगोदर आपण बघितलंय. मग सब्जेक्ट प्लस हॅव प्लस काय पुढे? बीन, BEEN बीन शब्द आलेला आहे. सिंगिंग V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच करता आहे, कर्त्यानंतर हॅव आहे, हॅव नंतर बीन शब्द आहे, बीन नंतर क्रियापदाला ING आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग याची आता काय परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हॅव किंवा हॅज घ्यावं लागेल. म्हणून आपण वाक्य रचना कशी असणार याची? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज, हॅव और हॅज प्लस बीन प्लस V4 क्रियापदाला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट कर्म. मग सांगा वीचं वाक्य कोण सांगेल मला? व्हेरी गुड. वी शाल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. यूचं सांगा बरं. आता यूच्या पुढे काय घ्यायचं? हॅव. मग यू हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ही, व्हेरी गुड, ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. आणि दे हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. लता मंगेशकर has been singing a song. Then the past perfect continuous. Past perfect continuous म्हणजेच काय? भूतकाळ, चालू, पूर्ण किंवा ज्याला रीतिवाचक भूतकाळ म्हटलं जातं. पूर्ण अपूर्ण भूतकाळ. मग याचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. आय हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. काय बदल झालाय? इकडे टू हॅव ची वर्तमान काळी रूप वापरली होती प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. इथं काय वापरलंय फक्त? व्हेरी गुड. त्याचं पास्ट म्हणजे टू हॅवचं पास्ट फॉर्म वापरलं हॅड. मग सब्जेक्ट याची वाक्यरचना आपल्याला लगेच सांगता येईल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट कर्म. मग वीचं वाक्य, कारण सर्व ठिकाणी काय वापरतात? हॅडच वापरतात. म्हणून वी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. यू हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. त्यानंतर ही हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे
Lata Mangeshkar had been singing the song. Now the last tense is future perfect continuous tense. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय आहे, जसं की मला आपण पाहिलं फ्युचर परफेक्ट मध्ये काय पाहिलं, सब्जेक्ट नंतर शाल और विल अँड हॅव, म्हणजे शाल हॅव किंवा विल हॅव घ्यायचं. तिथेही हॅजचा काही संबंध नाही, तिथेही फक्त हॅवच घ्यायचं. मग आता आपल्या लक्षात येईल, मी एक वाक्य सांगतो, आय शाल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. सब्जेक्ट शाल और विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. कर्त्यानंतर शाल किंवा विल, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि कर्म. मग सांगा तर आता वीच्या पुढे काय येईल. व्हेरी गुड, वी शाल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. यू विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ही विल have been singing a song. She will have been singing a song. They will have been singing a song. आणि लता मंगेशकर will have been singing a song. आलं लक्षात सर्वांच्या. तर अशा पद्धतीने एकूण 3 काळ आहेत, प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत, असे एकूण 12 काळ आपण आतापर्यंत पाहिले. एक थोडक्यात फक्त सांगतो की सब्जेक्ट प्लस मेन वर्ब इट इज अ सिंपल प्रेझेंट. सब्जेक्ट प्लस V2 क्रियापदाचा भूतकाळ सिंपल पास्ट. सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस मेन वर्ब इट इज अ सिंपल फ्युचर टेन्स. कंटिन्युअस टेन्स कडे येऊया आपण. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस वॉज और वेयर प्लस V4 it is past continuous tense. Subject plus shall or will plus be plus V4 it is future continuous tense. Perfect tense कसा ओळखायचा. Subject plus have or has plus V3 present perfect tense. Subject plus had plus V3 it is past perfect. Subject plus shall or will have plus V3 it is future perfect. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा. सब्जेक्ट प्लस have or has plus been plus V4 present perfect continuous. Subject plus had plus been plus V4 past perfect continuous. Subject plus shall or will plus have plus been plus V4 future perfect continuous. So these are the types of tense we have learned today. अशा पद्धतीने कोणताही एक वर्ब घेऊन तुम्ही 12च्या 12 काळांमध्ये वाक्य बनवू शकता. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, विदाउट टेन्स वी कांट यूज लँग्वेज प्रॉपरली. सो वी हॅव टू लर्न टेन्स प्रॉपरली अँड वी हॅव टू यूज इट प्रॉपरली. काळाशिवाय आपण कुठल्याही प्रकारे प्रभावीपणे भाषा वापरू शकत नाही आणि म्हणून काळाचा नीट अभ्यास करा आणि सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. थँक्यू.